म्हणजे मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर कार्यालयात टिपू सुलतान याचा फोटो लावल्यानं मोठा वाद निर्माण झालाय. मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी आपल्या दालनात टिपू सुलतान याचा फोटो लावला होता. या घटनेचा व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपा आणि शिंदे शिवसेनेनं तीव्र आक्षेप घेतला होता. अशावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान समकक्षच आहेत असं विधान केलं. त्यामुळे त्यांच्यावर राज्य सरकारनं जोरदार टीका केली आहे. तसंच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील हर्षवर्धन सपकाळ यांना खडे बोल सुनावत माफी मागायला लावली आहे. आणि आता भाजपने राज्यभर काँग्रेस विरोधात आंदोलन सुरू केलंय. संतापलेल्या भाजप कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेस भवनासमोर जोरदार आंदोलन केलंय. भाजपच्या शेकडो कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काँग्रेसच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. तसेच सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारले, दगडफेक केली आणि यात काँग्रेस कार्यकर्ते रक्तबंबाळ देखील झाले. एकूणच या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे. खरं तर म्हणजे टिपू सुलतान याचं नाव अनेक वेळा वादग्रस्त पद्धतीनं पुढे येत असतं. त्याच्याबद्दल अनेकांच्या मनात वेगवेगळे विचार आहेत. एक गट त्यांना इंग्रजांशी लढणारा योद्धा म्हणून समजून हिरो मानतो, तर एक गट त्यांना हिंदूंची मंदिरं पाडली म्हणून विलन समजतो. म्हणून नेमकं खरं काय? टिपू सुलतान खरंच हिरो होता की विलन? हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्ही पाहताय विशेष भारी. म्हणजे या अगोदर सुद्धा टिपू सुलतान याच्या प्रतिमेवरून नावावरून वेगवेगळे वाद निर्माण झाले होते. त्यामुळे उजव्या विचारसरणीच्या लोकांचं असं म्हणणं आहे की टिपू सुलतान यानं हिंदूंवर अनेक वेळा अत्याचार केले. हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या राजाला आम्ही समर्थन देऊ शकत नाही. अगदी भाजपच्या नेत्यांनी जाहीरपणे अशी वक्तव्य केलेली आहेत. तसंच काही लोकांकडून अशी मांडणी केली जाते की टिपू सुलतान यानं 800च्या वर हिंदू मंदिरं उद्ध्वस्त केली आणि हिंदू महिलांवर अत्याचार केले, ब्राह्मणांची कत्तल केली. त्यामुळे त्याला राष्ट्रीय पुरुष वगैरे म्हणून गौरव करणं चुकीचं आहे. अनेक इतिहास तज्ज्ञांनी तशाच पद्धतीची मांडणी केलेली आहे. पण नेमकं खरं काय आहे याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेत आहोत. ही टिपू सुलतान नेमका कोण होता हे आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूया. तर बघा मंडळी, म्हैसूर म्हणजेच आजच्या कर्नाटकाचा एक हिस्सा 16व्या-17व्या शतकात एक मोठं राज्य होतं. हैदर अली हा तिथला सेनापती आणि स्वयंघोषित शासक होता. 1750 साली हैदर अलीचा मुलगा टिपू सुलतान याचा जन्म झाला. त्याचं खरं नाव शाह बहादूर फतेह अली खान असं होतं. कन्नड भाषेत टिपू याचा अर्थ वाघ असा होतो. इंग्रजांच्या विरोधात कठोर लढाई करणारा टिपू सुलतान याला म्हैसूरचा टायगर असं म्हटलं जायचं. टिपू सुलतान फक्त 17 वर्षाचा असताना आंग्ल म्हैसूरमध्ये सामील झाला होता. टिपू सुलतान हा सैन्य कौशल, कुशल रणनीती आणि सैन्याच्या आधुनिकीकरणासाठी ओळखला जायचा. इंग्रजांच्या विरोधात हैदर अली आणि टिपू सुलतान यांनी मोठी लढाई केली होती. म्हैसूरनं घोषणा केली होती की ते ब्रिटिश साम्राज्याच्या पुढे कधीच झुकणार नाही. यानंतर 1782 साली हैदर अलीच्या मृत्यूनंतर टिपू सुलतान म्हैसूरच्या गादीवर आला आणि म्हैसूरचा तो शासक झाला. टिपू सुलतानने इंग्रजांशी 2 हात केल्याचं बोललं जातं. तसेच त्याच्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन होता आणि त्याच्या जोरावर त्याने बनवलेल्या मिसाईलच्या आधारे त्याने काही युद्धात इंग्रजांना माघार घ्यायला लावली होती असं देखील सांगितलं जातं. त्यावरून टिपू सुलतानचे समर्थक त्याला स्वातंत्र्य योद्धा म्हणून प्रेझेंट करतात. पण इतिहास अभ्यासक सरफराज अहमद यांनी तत्कालीन साधनांचा दांडोळा घेऊन टिपू सुलतान याच्याबद्दलची काही तथ्य मांडलेली आहेत. सरफराज यांच्या म्हणण्यानुसार टिपू सुलतानला स्वातंत्र्य योद्धा म्हणणं योग्य नाही, कारण तेव्हा देशात तशी परिस्थिती निर्माण झालेली नव्हती. इंग्रजांविरुद्धचा लढा म्हणजेच स्वातंत्र्याची लढाई नव्हती, तर ती त्यांच्या वसाहतवादाविरुद्ध उभारलेली एक लढाई होती. तेव्हा तत्कालीन शासकांमध्ये बऱ्यापैकी लढाया या स्वातंत्र्यासाठी नाही, तर वसाहत आणि साम्राज्यवादाच्या धोरणांवरून व्हायच्या. पण जसं टिपू सुलतान यांना स्वातंत्र्य योद्धा म्हणणं योग्य नाही, तसंच त्यांना हिंदू विरोधी म्हणणं सुद्धा योग्य नाही, कारण त्यांनी त्यांच्या भागातल्या कित्येक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्याचे दाखले इतिहास साधनांमध्ये उपलब्ध आहेत. त्यांनी अनेक हिंदू स्त्रियांना जाचक प्रथांमधून बाहेर काढल्याचेही दाखले इतिहासात दिलेले आहेत. तसंच बंद शौचालयासारख्या सुविधा त्या सुद्धा त्यांनी त्यांच्या राज्यकाळात अंमलात आणल्याचं बोललं जातं. फक्त पेशव्यांविरुद्ध लढाई केली म्हणून त्यांना हिंदू विरोधी म्हणणं सुद्धा योग्य नाही. त्या काळी आपापल्या साम्राज्यवादासाठी राजे लढत होते. तेव्हाच्या काळी आता आहे तशी भारतीय अस्मिता अस्तित्वात नव्हती. जर त्याच न्यायाने पाहिलं तर जेव्हा पेशवे, निजाम आणि इंग्रज या तिघांनी मिळून टिपू सुलतान याच्यावर आक्रमण केलं, तेव्हा आपण असं म्हणायचं का की पेशवे इंग्रजांना सामील होते? तर तसं नाही, असं सरफराज अहमद यांनी मांडलंय. पण मग मंडळी, गेल्या काही काळात असं काय घडलं की टिपू सुलतान अचानक विलन म्हणून समोर आला? तर यावर बोलताना म्हैसूर विद्यापीठातील टिपू अध्यासन केंद्राचे माजी प्राध्यापक सेबास्टियन जोसेफ यांनी BBC मराठीशी बोलताना सांगितलं
की महाराष्ट्रातील लोकांना कदाचित टिपू सुलतान राष्ट्रीय नायक होते हे माहिती नसेल. कारण 19व्या शतकापर्यंत भारतीय ही अस्मिताच अस्तित्वात नव्हती. त्या काळामध्ये प्रामुख्याने मराठा, बंगाली किंवा म्हैसूर अशा प्रकारची सर्वांची स्वतंत्र अशी ओळख होती. पण अनेक इतिहासकारांना असं वाटतं की दक्षिण भारतात टिपू सुलतान यांनी अतिशय निर्दयी आक्रमणं केली. पण त्याबद्दल बोलताना इतिहास विषयक निवृत्त प्राध्यापिका जानकी नायर म्हणाल्या की ते आक्रमणकर्ते नव्हते, ते दुसरे कुठून आलेले नव्हते. भारतातील इतर बहुतांश शासकांपेक्षा अधिक ते या मातीत रुजलेले होते. आक्रमणकर्ते म्हणून त्यांचं वर्णन होणं म्हणजे त्यांची पूर्णपणे चुकीची ओळख आहे. पुढे इतिहासकार प्राध्यापक NV नरसिया म्हणाले की टिपू सुलतान हे ब्रिटिश, पेशवे आणि निजाम यांच्या संयुक्त सैन्याच्या विरोधात लढलेले देशभक्त होते. ज्यांना इतिहास माहिती नाही तेच केवळ टिपू सुलतान यांचा द्वेष करतात. टिपू सुलतान यांच्या विरुद्ध लढण्यासाठी ब्रिटिश आणि पेशव्यांशी हातमिळवणी करणाऱ्या हैदराबादच्या निजामाबद्दल मात्र तसं बोललं जात नाही. त्यांनी त्यासाठी शृंगेरी मठाचं उदाहरण दिलं. त्या मठाच्या स्वामींना पेशवा रघुनाथराव पटवर्धन याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी करकाला इथं पळून जावं लागलं होतं. पेशव्यांच्या सैनिकांनी मंदिरावर छापा टाकला, तिथले सर्व दागिने घेतले आणि देवाची विटंबना केली. पेशव्यांच्या सैन्यानं लुटल्यानंतर टिपू सुलतान यानं पुन्हा मंदिरातलं सगळं काही पुनर्व्यवस्थापन केलं. त्यांनी आपल्या राज्यातील लोकांना आशीर्वाद द्यावे अशी विनंती करणारी अनेक पत्रही धार्मिक नेत्यांना लिहिली. इतर अनेक मंदिरांमध्येही त्यांनी तशी कामं केली. टिपू सुलतान यांनी मेलकोट, कोल्लूर, मुकांबिका या मंदिरांसह अनेक मंदिरांना संरक्षण दिलं. ह्याच्या नोंदी सरकारी दस्तऐवजांमध्येही उपलब्ध आहेत असं NV नरसिया यांचं म्हणणं आहे. पण सध्या भूतकाळाचा वापर हा इतिहास समजून घेण्यासाठी न करता पूर्वग्रह निर्माण करण्यासाठी केला जात आहे असं प्राध्यापिका नायर म्हणाल्या. आता प्रश्न उरतो की टिपू सुलतान हिंदू विरोधी होता का? प्राध्यापिका जानकी नायर म्हणतात की टिपूची आत्ता छळ आणि बळजबरी धर्मांतरण करणारा सुलतान अशी प्रतिमा तयार झाली आहे. त्याच्या व्यक्तिमत्वाबद्दलच्या माहितीत अनेक बदल झाले आहेत. सर्वप्रथम ब्रिटिशांनी त्याचं वर्णन जुलमी असं केलं, पण ते ब्रिटिशांशी लढले आणि रणांगणावर त्यांना मृत्यू आला, पण नंतर ही सर्व माहिती मिटवण्यात आली. याचं कारण म्हणजे ते मुस्लिम होते. शिवाय आकडेवारी वाढवून सांगितली जात असली तरी त्यांनी धर्मांतरही करायला लावलं होतं हे खरं आहे. पण हिंदू बहुल असलेल्या देशात मोठ्या प्रमाणावर धर्मांतर करूनही त्यांना राज्य चालवता आलं नसतं. उलट टिपू सुलतान याच्या सैन्यात 6 वेगवेगळ्या तुकड्या होत्या. त्याच्या सैन्यात मराठा, राजपूत यांच्याही 2 तुकड्या होत्या. त्यांनी वेगवेगळ्या समाजांमध्ये भेद न करता सर्वांना समान मोबदला दिला असं प्राध्यापिका नायर यांनी मत व्यक्त केलंय. त्यांच्या मते 1980च्या अखेरीस टिपू सुलतानच्या विरोधात संतापाची लाट उसळण्यास सुरुवात झाली. प्रामुख्यानं 2 प्रकारच्या कथा समोर आल्या. त्यातली एक म्हणजे तथाकथित धर्मांतराची आणि कन्नड भाषेला प्रोत्साहन न देण्याची, मंदिराची नासधूस करण्याची हा देखील मुद्दा होता. हे संपूर्ण संमिश्र चित्र आहे, कारण त्यांनी मंदिरांना मदत केल्याचे अनेक पुरावे आहेत. अगदी उजव्या विचारसरणीचे इतिहासकार म्हणून ओळखले जाणारे सूर्यकांत कामत यांनी त्यांच्या ऐतिहासिक लिखाणामध्ये टिपू सुलतान याला योग्य स्थान दिलं आहे. पण गेल्या 2 दशकात बरंच काही बदललंय असंही जानकी नायर सांगतात. पण मग नेमकं काय बदललंय? तर इतिहासकारांच्या मते गेल्या काही दशकात झालेल्या संशोधनानुसार नेमका इतिहास आणि लोकांचा सार्वजनिक समज यात स्पष्टपणे विसंगती आहे. टिपू सुलतान याचं व्यक्तिमत्व संघर्ष प्रकाराचं आणि गुंतागुंतीचं आहे. दुर्दैवानं ऐतिहासिक दृष्टिकोनातून त्यांच्याबद्दल चांगल्या बाबी सांगणं म्हणजे देशाच्या विरोधातला असा दृष्टिकोन निर्माण होत आहे. टिपूबद्दल अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे नासाकडे टिपू सुलतान यांचं एक छायाचित्र आहे. कारण रॉकेट क्षेत्रात त्यांनी मोलाचं काम केलेलं असून ते जे तंत्रज्ञान विकसित करत होते तेच नंतर ब्रिटिशांनी चोरलं असं जानकी नायर यांनी सांगितलंय. त्यापुढे म्हणाल्या, माझ्या मते टिपू सुलतान हा सध्या मुस्लिमांच्या विचारांना विरोध करण्याचं प्रतीक बनला आहे, तर दुसरीकडे मुस्लिम हे टिपू सुलतानला अभिमानाचं प्रतीक मानू लागले आहेत. अशी दुहेरी अवस्था सध्या भारतात असल्याचं दिसून येत आहे. तर काही राजकीय विश्लेषकांच्या मते टिपू सुलतान हा सध्या धार्मिक दंगलींना पूरक असणारा विचार म्हणून समोर येत आहे आणि आता पुन्हा एकदा हाच वाद समोर आलाय. यापूर्वी सुद्धा टिपू सुलतान याच्या प्रतिमेवरून वाद झाला होता, त्यावेळी देखील भाजपने आक्षेप घेतला होता आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या विधानांवरून नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती शिवरायांच्या समकक्ष टिपू सुलतान यांना पाहिलं पाहिजे, कारण त्यांचा आदर्श घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांविरोधात शौर्य गाजवलं असं वक्तव्य हर्षवर्धन सपकाळ यांनी दिलंय. त्यांच्या या विधानावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जातोय. भाजपने हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली असून पुण्यामध्ये गुन्हा दाखल केलाय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्यावर विरोध करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की टिपू सुलतान सारख्या नराधमाची तुलना छत्रपती शिवरायांशी करताना सपकाळ यांना लाज वाटली पाहिजे. ही तुलना अतिशय निंदनीय असल्याचं फडणवीस यांनी म्हटलंय.
छत्रपती शिवरायांनी स्वराज्य तयार केलं, मुघलांच्या जोखडातून सामान्य जनतेला मुक्त करण्याचं काम केलं. खऱ्या अर्थानं सामान्य रयतेचं राज्य तयार करणारे छत्रपती शिवराय होते आणि त्याच वेळी लाखो हिंदूंची हत्या टिपू सुलतान याने केली. या दोघांची तुलना करून दोघांना सारखे सन्मान द्या असं म्हणण्यापेक्षा जास्त लांगुल चालन, जोडे चाटणे मी या जन्मात बघितले नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. आम्ही अजिबात सहन करणार नाही. टिपू सुलतानची तुलना छत्रपती शिवरायांशी केल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे. सबका अशा पद्धतीने ते बोलत असतील आणि काँग्रेस पक्षात थोडीशी नैतिकता राहिली असेल तर पक्षाने यावर स्वतःची भूमिका मांडली पाहिजे, असंही फडणवीस यांनी म्हटलंय. त्यामुळे आता या प्रकरणामुळे राजकीय वातावरण चांगलं तापलंय. हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानाचा राज्यभर निषेध व्यक्त केला जात असून भाजपचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत. अशातच पुण्यामध्ये काँग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमने सामने आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. आंदोलनाला वेळी दगडफेकीची देखील घटना घडली आहे. त्यामुळे आता हर्षवर्धन सपकाळ माफी मागणार का आणि मुख्यमंत्र्यांच्या बोलण्यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. पण तुम्हाला या संपूर्ण प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं, तुमच्या याबद्दल काय मत आहे? टिपू सुलतान हिरो होता की विलन, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. सोबतच आपल्या विषय ज्वारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.